ഹലോ ടീച്ചേഴ്സ്, നമസ്തേ. ഈ വീഡിയോയിൽ നമ്മൾ നോക്കാൻ പോകുന്നത് രാജ്ഭാഷ എന്ന ടോപ്പിക്കാണ്. നമുക്ക് നോക്കാം. जिस भाषा को शासन प्रशासन के कार्यालयी प्रयोग में लाया जाता है उसे राजभाषा कहते हैं. അപ്പോൾ പല എക്സാമിനും JLT, HST, കേട്ടറ്റ് പോലുള്ള എക്സാമിനൊക്കെ ചോദിക്കാറുള്ള ഒരു ക്വസ്റ്റ്യനാണ് രാജ്ഭാഷ എന്താണെന്നുള്ളത്. അപ്പോൾ കാംകാജ് കേലിയെ രാജ്കോ കാംകാജ് കേലിയെ ഉപയോഗ ഭാഷയുണ്ട്, പിന്നെ കാര്യാലയി ഭാഷയുണ്ട്. അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുക. പിന്നെ രാജ്ഭാഷയുടെ ഇംഗ്ലീഷ് ഒഫീഷ്യൽ ലാംഗ്വേജ് അത് ഒരു എക്സാമിന് ചോദിച്ചിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ നോട്ട് ചെയ്യാം കേട്ടോ. അപ്പോൾ നമുക്ക് നോക്കാം. നമ്മൾ പറഞ്ഞു ജിസ് ഭാഷാക്കോ ശാസൻ പ്രശാസൻ കെ കാര്യാലയി പ്രयोग में लाया जाता है उसे राजभाषा कहते हैं. അടുത്തത് भारतीय संविधान की धारा 343 के अनुसार देवनागरी लिपि में लिखी जाने वाली हिंदी സംഘ് കി രാജ്ഭാഷ ഹെ. അതും ചോദിക്കാറുണ്ട്, ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആണ്. അടുത്ത പോയിൻറ്റും ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആണ്. 14 सितंबर 1949 ईस्वी को भारतीय संविधान में हिंदी को राजभाषा की मान्यता प्रदान की गई. उस दिन की स्मृति संजोने के लिए प्रतिवर्ष 14 सितंबर को हिंदी दिवस मनाया जाता है. संघिक राजभाषा का अर्थ है कि केंद्र अपना समस्त कार्य व पत्राचार हिंदी में करे, साथ ही विभिन्न राज्य प्रशासन संबंधी कामकाज व पत्र व्यवहार हिंदी में करे. इसी प्रकार विभिन्न राज्यों का केंद्र के साथ कामकाज व पत्र व्यवहार हिंदी में हो. अर्थात भारत के संविधान में हिंदी को राजभाषा का दर्जा दिया गया है, किंतु साथ ही यह भी प्रावधान किया गया है कि अंग्रेज़ी भाषा में भी केंद्र सरकार अपना कामकाज तब तक कर सकती है जब तक हिंदी पूरी तरह राजभाषा के रूप में स्वीकार्य नहीं हो जाती. അടുത്തത് प्रारंभ में संविधान लागू होते समय सन 1950 में यह समय सीमा 15 वर्ष के लिए थी. अर्थात अंग्रेज़ी का प्रयोग सरकारी कामकाज के लिए सन 1965 तक ही हो सकता था, किंतु बाद में संविधान संशोधन द्वारा इस अवधि को अनिश्चित काल के लिए बढ़ा दिया गया. अर्थ पॉइंट, यही कारण है कि संविधान द्वारा हिंदी को राजभाषा घोषित किए जाने पर भी केंद्र सरकार का अधिकांश कामकाज अंग्रेजी में हो रहा है. अर्थ पॉइंट, जिन राज्यों की राजभाषा हिंदी स्वीकृत है वे हैं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, दिल्ली, हरियाणा और हिमाचल प्रदेश. कुछ राज्यों ने अपनी प्रांतीय भाषा को राजभाषा का दर्जा दिया है, जैसे पंजाब की राजभाषा पंजाबी, बंगाल की राजभाषा बंगला, आंध्र प्रदेश की राजभाषा तेलुगु, कर्नाटक की राजभाषा कन्नड़ इत्यादि. ഇത്രയും കാര്യങ്ങളൊന്ന് നോട്ട് ചെയ്യുക. ധന്യവാദ്.